कुठला कुणाल दादा काय सांगाल आजचा हा भव्यदिव्य मैदान आणि या भव्यदिव्य मैदानामध्ये आपल्या टिटवी सोबत पळाला अर्जुन आणि चांगला असा 5वा क्रमांक झालेला आहे। कुठेतरी मला वाटतं गाडी शेवटला उतरलेली पण 2-3 गाड्या लॉबी झाल्यानंतर आपल्याला 5वा क्रमांक मिळाला। काय बोलाल आजच्या मैदानाविषयी आणि आजच्या गुलालाविषयी काय बोलाल? गुलालाविषयी म्हणजे आम्ही तर हा पहिरा आमचा अचानक मध्येच झाला। आम्ही पळवणार पण नव्हतो गाडी त्या मैदानात, कारण बैलीला आम्ही बोललो की आपण आता मुंबईचाच खेळ खेळू, नंतरला आपण घाटावर खेळ खेळूच हा 3 फेऱ्याचा। पण अचानक मध्ये आमचा झाला आणि तेही आमच्या नात्यातच आहेत, तर आमचं नियोजन झाला। त्याच्यानंतर आज आम्ही गटाला गाडी पळवली। आम्हाला विश्वास होता की गाडी 100% फायनलला बसणार आणि बसली गाडी। आणि फायनलला पण गाडी सगळ्यात खालतून निघली। त्याच्यानंतर पुढे कोणते काहीतरी कारणं झाली, सगळ्यात पुढे होती गाडी पण काहीतरी कारणास्तव गाडी थोडी हे झाली, त्याच्यामुळे गाडी थोडी स्लो पडली तिथे। जो नियोजन केलं अर्जुनचं आता तुम्ही सांगितलं एक बिंजोरला पण गाडी पळाली आणि काय सांगाल बैल कसा पळाला तो नवीन बैल म्हणजे तो टिटवीला एकदम 7-7 पळाला। बैलाने काहीच कुठे कमी नाही पडून दिलं, म्हणून आज गुलालात बसली। कारण एक बैलाचा खेळ नसता, दोन्ही चालतील तेव्हाच गुलाल भेटतो। 3 फेऱ्याच्या मैदानाचा हा किती दिवसानंतर 3 फेऱ्याचा म्हणजे हा आपला मुंबईचा सीझन एंडिंगचा हा गुलाल झाला। त्याच्या पहिलाच जेव्हा स्टार्ट होता तेव्हा 3 फेऱ्यात पळवलेला, आता डायरेक्ट हात पळवला। आज पळवला हो, मुंबई पण गाजून ठेवलेली आहे अक्षरशः। मला वाटतं टिटवी मैदानामध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांची नजर लागतात त्याच्याकडे आणि आज पण इथं नजर लागलेली आहे। काय बोलाल? आम्हाला म्हणजे आमचं मध्येच ती म्हणजे आमचं जरा वाईट दिवस चालू होते, गुलाल पडले आमचे 8-9 दिवस। लोकांनी खूप हिनवलं, पहिऱ्यासाठी नाही बोलले आम्हाला। ज्यांना आम्ही पहिरे दिलेत ना टायमाला त्यांनी नाही बोलले, पण बैलाने करून दाखवला, जिद्दीने करून दाखवला आणि परत आला, दोन्ही साईडने आला आता। बरोबर आहे। आणि ड्रायव्हर बघा गुलाल मिळवण्याच्या मागे कुठेतरी आपला ड्रायव्हर एक विश्वासू ड्रायव्हर म्हणजे गणपत ड्रायव्हर आपला काय बोलतो? विश्वासू म्हणजे गणपतदावर आमचा डोळे बंद करून विश्वास आहे। तो गाडी आणणार आणि आम्हाला गुलाल मिळवून देणार म्हणजे देणारच असा आमचा। आम्हाला काय टेन्शन नसतो आणि सांगायची पण गरज नाही की गणपतदा हे कर ते कर असं। मैदानाविषयी काय 2 शब्द? मैदानाचं नियोजनही चांगलं आहे आणि मैदानाचे निर्णयही चांगले घेतले कमेंट, आणि पूर्ण मैदान सक्सेसफुल ठरवलं। एवढं काय त्यांच्या पुढे संकट आली, पाऊस वगैरे झाला, पण त्यांनी कोणताही हे नाही करून सगळं मैदान रितसर पार केलं। त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो आम्ही। आणि मला वाटतं सर्वात जास्त धन्यवाद मानायला पाहिजे ते आपला हुकमी एक म्हणजे केशवदादा। केशवदादा म्हणजे आमचे ते असले तर आम्हाला कसलंच टेन्शन नाही, ना सुट्टीचं ना झुकणीचं वगैरे कसलंच नाही। पप्पू दादा पण असतो आमचा, तो पण म्हणजे झुकणी वगैरे आम्हाला काही टेन्शन नसतं। ही सगळी मंडळी असली ना आम्हाला, तर आम्हाला कोणत्याही प्रकारचं हे काहीच टेन्शन नाही। आमचा बैल म्हणजे हा गुलालात असणार म्हणजे असणार, ह्या माणसांमुळे गुलालात आहे। जास्त वेळ नाही घेत जाता मिळालेला हा सन्मान चिन्ह आहे, काय महत्त्व देतं आपल्या आणि टिटवीसाठी? मिळालेला सन्मान चिन्ह म्हणजे आम्हाला लोकांना त्यांनी दाखवून दिलं, तो परत आला आता। त्याने दाखवून दिलं, परत आला आणि दोन्ही साईडने आलाय। आणि बोलायला गेलं म्हणजे निलेश दादाच्या बद्दल पण, हे पण आमचे सुट्टी मेकर। टिटवीला निलेश दादाच एकदम म्हणजे केशवदा आणि निलेश दादा असला ना तर आम्ही सगळं साईडला, मग ते दोघंच त्याला सांभाळू शकतात असं असतं। चालेल, जास्त वेळ नाही घेत आणि जो आज गुलाल मिळवला त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन। धन्यवाद।